सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मार्क 16:15-18 ही वचने. मार्क 16:15-18 ही वचने. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समय शुभ प्रभात. प्रभूचं वचन आम्ही पाहत आहोत. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 16 अध्याय 15-18 वचन. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी की प्रभू येशूची अखेरची आज्ञा या भूतलावरून तो जाण्याऐवजी त्यांनी दिलेली आहे. आणि ती अखेरची आज्ञा ही आहे की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रियानो, सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, परंतु ही सुवार्ता आहे तरी काय? आम्ही जर या सुवार्तेला ऐकण्यासाठी तत्पर आहो, इच्छुक आहो, तर आम्हाला सुवार्ता समजून घेणं पण तेवढंच अगत्याचं आहे. आणि आम्ही पाहतो की 1 कोरिंथकरास पत्र त्याचा 15 अध्याय आणि 3 आणि 4 वचन म्हणते की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची वार्ता, ती शुभ वार्ता ही आहे की प्रभू येशू हा मेलेल्यातून उठलेला आहे आणि तो मला आणि तुम्हाला घेण्यासाठी परत एकदा तो येणार आहे. त्यापूर्वी माझी आणि तुमची तयारी आहे काय त्याला भेटण्याची? जर आम्ही त्याला भेटण्याची तयारी नाही दाखवलेली आहे
तर आम्ही चुकीत आहो, आम्ही गलत आहो. कारण का प्रभूचं वचन म्हणतंय की जो सुवार्तेवर विश्वास करेल तोच तरेल, त्याचेच तारण होईल. परंतु जो विश्वास धरणार नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. प्रभूचं वचन सांगते की ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेले आहे. हे नेमलेलं आहे आणि ह्याच्यापासून कोणताही मानव तो सुटू शकत नाही. परंतु त्यापूर्वी प्रभू मला आणि तुम्हाला संधी देत आहे की जर मी आणि तुम्ही विश्वास धरतो आणि त्या ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकार करतो आणि स्वतःचं जीवन त्याच्याकडे सोपवून देतो, निश्चितच आम्ही शिक्षेस पात्र ठरणार नाही. तर तो मला आणि तुम्हाला या भूतलावर एक नवीन जीवन देऊन माझं आणि तुमचं तारण करेल. आज आमच्याकडे संधी आहे, काय आम्ही त्या संधीला साधून घेत आहोत का? प्रभूचं वचन म्हणते आम्ही सर्व जग प्राप्त केलं परंतु स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतला तर काय लाभ? आज आमच्या सर्व हातामध्ये सर्व काही आहे, परंतु जर आमच्या आत्म्याचा नाश झाला तर त्यासाठी जबाबदार आम्ही कोणीही नाही, तर आम्ही स्वतः असणार आहोत. आणि म्हणून आज प्रभूने माझ्या आणि तुमच्यासाठी वार्तेची, शुभवार्तेची, सुवार्तेची घोषणा केलेली आहे आणि तीच वार्ता, तीच घोषणा आम्हाला इतरांना पण द्यायची आहे, जेणेकरून त्यांचं जीवन वाचेल आणि ते तारण पावतील. चला आपण प्रार्थना करू. माझे जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तू आमच्यासाठी प्रभूची घोषणा केली, सुवार्तेची घोषणा केली. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होईल आणि तो नाश पावणार नाही. आज आम्हा सर्वांना प्रभू तू संधी देत आहेस. आम्ही या संधीचा प्रभूजी पुरेपूर फायदा घ्यावा आणि आमच्या जीवनामध्ये पापापासून वाचून प्रभू तारण प्राप्त करून घ्यावं, असं तू घडवून आण. प्रत्येकाला तुझ्या स्वाधीन करतो, आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.